हे समर्थ विचार किंवा समर्थ रामदास स्वामी आपल्या जीवनामध्ये कधी आले? लहानपणी ऍक्च्युली आम्ही आमच्या आजोबांना बघत होतो. आजोबा म्हणजे समर्थांचे फार मोठे भक्त. पण ते लहानपणीपासून एक संस्कार होत गेले म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यातून ते श्लोक ऐकत गेले. वा. दास गेले किंवा प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्यानंतर एका कलिगकडनं किंवा काही पेशंट्सकडनं मला समर्थ बैठकांबद्दल वा. कळलं. पहिल्यांदा मी समर्थ बैठकांना गेलो, तिथे श्रवण सुरू झालं. मी जसं दासबोधात सांगितलेलं आहे, आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, अशी क्रिया तत्काळ पालटली. आणि या अध्यात्म क्षेत्रात थोडीशी गोडी यायला लागली. त्यांचे विचारांचं जे निरूपण असतं की खरं आपल्याला आयुष्यात समाधान म्हणजे काय, सुख म्हणजे काय, शेवटी माणूस समाधानासाठी जगलाय. त्याच्यामध्ये आपण कसं जगायला हवं, प्रपंचात परमार्थ कसा शोधायला हवा, या विचारांचं निरूपण आपण ऐकतो. त्याच्यानुसार आपोआप ते सवयी सुटत जातात. सामाजिक स्वच्छतेबाबत देखील बैठकीमधून बऱ्यापैकी प्रबोधन केलं जातं. महिन्यातून एक रविवार किंवा एक शनिवार असं व्हॉलेंटियर्स घेऊन अगदी मी पण जातो. साफसफाई असते, ग्लोव्ज वगैरे घालून जायचं, साफसफाई करायची, एरियाज ठरवलेले असतात. वा. त्याच्यात स्त्रीसेवक म्हणतो. स्त्रीसेवक जातात आणि सगळी सेवा करतात ती स्वच्छतेची. खूप छान त्याच्यात आनंद मिळतो. समर्थ हे संत असे आहेत जे आपल्याला प्रपंचासोबतच परमार्थाची सांगड घालून. एवढा कुठल्या संतांनी असं इतकं सोपं करून आपल्याला परमार्थ सांगितलं नाही की प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ कसं करावं, जीवनात कसं वागावं, प्रपंचात कसं वागावं, कुटुंबाशी कसं वागावं, इथपासून पुढच्या लोकांशी कसं वागावं, हे विचार समर्थांनी अगदी अस्खळीतपणे लिहून ठेवले. त्याच्यासोबतच परमार्थ कसा करायचा ते पण त्यांनी सांगून ठेवले. मनाची श्लोक हे केवळ आध्यात्मिक ग्रंथ असं मला वाटत नाही. आपले मनोबल वाढवण्यासाठी किंवा एक इमोशनल स्टॅबिलिटी येण्यासाठी असं एक ते मानसशास्त्रीय विज्ञान समर्थांनी सांगितलं. समर्थ हे फक्त आध्यात्मिक संत किंवा राष्ट्रसंत असं लिमिटेड नाही. बरोबर आहे. त्यांनी अगदी समाज मनाचा अभ्यास करणारे विचारवंत म्हणा किंवा सुदृढ जीवनशैलीचे पुरस्कर्ते हे विचार लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. खरंय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आपला आगामी चित्रपट समर्थ हा 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये येत आहे. हा चित्रपट हे कुठल्याही संताचं चरित्र किंवा त्याचं बायोपिक नसून समर्थ रामदास स्वामींचं कालातीत तत्वज्ञान आजच्या काळातल्या मुलांना समजेल अशा भाषेमध्ये रंजक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने समर्थ विचारांचं जागरण समाजामध्ये व्हावं या दृष्टीने आपण समर्थ विचारांवर आपलं जीवन जगणारे अधिकारी मंडळी या चर्चासत्रामध्ये बोलवत आहोत आणि त्यांच्याद्वारे समर्थ विचारांचा त्यांना त्यांच्या जीवनात काय नेमका उपयोग झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण त्यामध्ये आजपर्यंत अनेक महानुभवी रामदासी मंडळी बोलवली, ज्यामध्ये आमच्या सज्जनगडचे योगेश बुवा रामदासी होते, अजय बुवा रामदासी होते, मोहन बुवा रामदासी होते आणि अजूनही काही मंडळी आपल्याशी संवाद करायला येणारच आहेत. पण केवळ एक निवृत्तीपर जीवन जगणारं असं समर्थ विचारांना संकुचित करणे योग्य नाही. म्हणून जे समर्थ विचारांच्या आधारित प्रवृत्तीच्या जीवनामध्ये देखील या समर्थ विचारांचा आधार घेत जगत आहेत, असे समाजामधले हिरव्या चाफ्यासारखी काही व्यक्तित्व असतात बरं का. आणि असंच एक व्यक्तित्व आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे. आपण गेल्या एपिसोडमध्ये एका सिव्हिल कन्स्ट्रक्शन रिलेटेड बिल्डरशी संवाद साधला आणि आज आपण संवाद साधणार आहोत एक MD आयुर्वेद डॉक्टर, माझे मित्र डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी यांच्याशी. स्वागत आहे डॉक्टर आपलं. सर्वप्रथम धन्यवाद. आपल्या खरं तर आज अत्यंत व्यस्त अशा शेड्यूलमधून तुम्ही समर्थ विचारांवर आमच्याशी चिंतन करायला उपलब्ध झालात आहे. डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी BAMS आहेत आणि त्याच्यानंतर MD आयुर्वेदामध्ये त्यांनी केलेलं आहे. ते दोघेही पती पत्नी हे आयुर्वेदाचार्य आहेत. पुण्यामध्ये अत्यंत प्रथितयश असं त्यांचं क्लिनिक आहे. आयुर्वेदामध्ये तसं बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्लिनिक बघायला मिळत नाही, पण धर्माधिकारीज या नावाखाली त्यांनी हे क्लिनिक कर्वे रोडच्या जवळ त्यांचं चालू आहे. अतिशय इफेक्टिव्ह परिणामकारक औषध देण्यामध्ये ते निष्णात आहेत आणि त्यांच्या या कार्याची नुकतीच पावती प्रत्यक्ष महाराष्ट्र सरकारने त्यांना दिली बरं का. या जून महिन्याच्या सुरुवातीलाच
डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी यांना प्रत्यक्ष आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे निश्चितच अत्यंत इंटरेस्टिंग असं हे व्यक्तित्व आहे. आणि डॉक्टर तर अनेक असतात, पण एवढ्या तरुण वयामध्ये एवढी उंची गाठताना निश्चितच यांच्यावरती कुठेतरी समर्थ कृपेचा आपल्याला स्पर्श जाणवतो. तर ही समर्थ कृपा, हा समर्थ विचार आपण आज डॉक्टरांकडून समजून घेणार आहोत. डॉक्टर, मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे, की हे समर्थ विचार किंवा समर्थ रामदास स्वामी आपल्या जीवनामध्ये कधी आले? लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये समर्थ विचारांची काही बैठक होती का आयुष्याच्या काही टप्प्यावरती आपल्याला समर्थ प्राप्त झाले? लहानपणी ऍक्च्युली आम्ही आमच्या आजोबांना बघत होतो. आजोबा म्हणजे समर्थांचे फार मोठे भक्त. होय. दासबोध वाचन हे त्यांच्या नित्यक्रमातला एक वा. हे होतं. अगदी सकाळ झाली की ते दासबोध वाचन सुरू करायचे आणि त्यांना श्लोक बरेचसे पाठ असायचे. हो. पण त्या काही तेवढी आपल्याला प्रगल्भता खरंय. नसे किंवा खूप काही असं त्यात इंटरेस्ट पण नव्हता असं. हो. पण ते लहानपणीपासून एक संस्कार होत गेले म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यातून ते श्लोक ऐकत गेले वा. दासबोधात. कुठेतरी नंतरच्या टप्प्यात ते सगळं सुटलं. आजोबा दुसरीकडे राहायला गेले तेव्हा मी पुण्यात आलो. बरोबर. शिक्षणासाठी पुण्यात आलो. ते सगळं सुटलं त्याच्यानंतर. जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, त्याच्यानंतर एका कलीगकडनं किंवा काही पेशंट्सकडनं मला समर्थ बैठकांबद्दल वा. कळलं. काही पेशंट्सने सांगितलं की तिथे जाऊन फार त्यांना हेल्थमध्ये पण त्यांचा इम्पॅक्ट झाला. हो. बरंचसं त्यांच्या विचारांमध्ये फरक पडला. काहींची व्यसनं सुटली खरंय. असं मी ऐकलं. म्हटलं एकदा आपण ट्राय करूया. जर हो. आध्यात्मिक बैठक अशी फारशी त्यावेळेस काही नव्हती. नव्हती. So, पहिल्यांदा मी समर्थ बैठकांना गेलो, तिथे श्रवण सुरू झालं. आणि जसं दासबोधात सांगितलेलं आहे, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. वा, जशी वा. क्रिया तत्काळ पालटली आणि या अध्यात्म क्षेत्रात थोडीशी गोडी यायला लागली. वा, वा. तेव्हापासून दासबोध वाचन थोडं सुरू झालं. दासबोध वाचता वाचता काही विचार मनावर बिंबले समर्थांचे. हो. त्यावेळेस पासून मग हळूहळू सुरुवात झाली की समर्थांचे विचारांचा शोध खूपच घ्यायचा. इंटरेस्टिंग आहे. मला याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे, की म्हणजे आदरणीय पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारींनी हे एक फार मोठी क्रांती समाजामध्ये केलेली आहे दासबोधाच्या आधाराने. आणि त्या बैठकीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आपण घेतलेला आहे. हे नेमकं समर्थ कार्य या बैठकीच्या माध्यमातून कसं चालतं? यामध्ये हे फार मोठं कार्य आहे. बरोबर. निश्चितच फार मोठं कार्य आहे. ज्यावेळेस आदरणीय श्री नाना स्वामींनी हे कार्य सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी पायी जाऊन सगळीकडे या बैठकांचा प्रचार प्रसार केला. वा. आणि फक्त दासबोधाचं दासबोधाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे एकमेव उद्देश त्यांचा होता, की त्याच्यावरती निरूपण सगळी असतात. हो. एका दिवशी एक समास असं आठवड्यातून एक दिवस जायचं. बर. रात्री तो समास त्या समासावरती निरूपण सांगतात. बर. आणि ते श्रवण असतं 1 तासाचं पूर्ण. आणि तिथं म्हणजे जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्यापैकीच कोणी निरूपण करतं. बरोबर. म्हणजे त्याला काही असा बाहेरून प्रवचनकार किंवा असं येत नाही. हे फार वैशिष्ट्य आहे. फार वैशिष्ट्य आहे तिथे म्हणजे अगदी ए क्लास कॅटेगरीतला कोणी मोठा बिझनेसमॅन असेल किंवा अगदी रिक्षा चालवणारा कोणी सामान्य माणूस असेल, वा. ते दोघेही मांडीला मांडी लावून बसतात आणि समर्थांचे विचार ऐकतात. ही सामाजिक समतेचं फार मोठं प्रतीक आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे समर्थांचा विचार हा अगदी स्पष्टपणे बैठकीतून आपल्याला पुढे गेलेला दिसतो, की समर्थ म्हणतात की स्वतः पोटभर जेवायचं आणि बाकीचं अन्न टाकून द्यायचं हे काही योग्य नाही. त्याप्रमाणे ही मंडळी स्वतः ऐकतात, श्रवण करतात आणि त्यानंतर 4 लोकांना निरूपण करून त्या पद्धतीने हा विचार देखील पुढे नेतात. त्याचप्रमाणे बैठक हा मला वाटतं व्यसनमुक्तीसाठी देखील एक फार मोठं कार्य करतं. बरोबर. तर ह्यामध्ये नेमकी ही प्रक्रिया कशी घडते म्हणजे बैठकीमधून? यामध्ये समर्थांचे विचार हे फार प्रेरक ठरतात. बरोबर. समर्थांनी जे सगळे त्यांचे विचार सांगितलेले आहेत, अगदी समर्थांच्या दुसऱ्या दशकातलं दुसऱ्या समासातलं जर आपण उभ्या वाचले, हो. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, हे वा. सगळं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे हो, आपल्याला. खरं आहे. So हे विचार आणि निरूपण त्यांचं जे असतं, त्यांच्या विचारांचं जे निरूपण असतं, की खरं आपल्याला आयुष्यात समाधान म्हणजे काय, सुख म्हणजे काय, शेवटी माणूस हा समाधानासाठी जगतो. खरं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसं जगायला हवं, प्रपंचात परमार्थ कसा शोधायला हवा, या विचारांचं जे निरूपण आपण ऐकतो, त्याच्यानुसार आपोआप ते सवयी सुटत जातात हळूहळू आपल्या. त्याचा फार चांगला उपयोग व्यसनमुक्तीसाठी पण होतो. आणि मला वाटतं हे सामाजिक स्वच्छतेबाबत देखील बैठकीमधून बऱ्यापैकी प्रबोधन केलं जातं. आणि समर्थांचं तर सगळं काम काटेकोरच असायचं, काही शंकाच नाही. तर हे नेमकं एक परिपूर्ण मला वाटतं कुठलीही उपाधी न देता समाजामध्ये समर्थ विचारांचं हे कार्य बैठकीच्या माध्यमातून चालतंय. अगदी व्हॉलेंटियर्स पण असतात. महिन्यातून 1 रविवार किंवा 1 शनिवार असं
व्हॉलंटिअर्स घेऊन अगदी मी पण जातो. हो. साफसफाई असते, ग्लोव्ज वगैरे घालून जायचं, साफसफाई करायची. एरियाज ठरवलेले असतात. वा. त्याच्यात श्रीसेवक म्हणतो आम्ही त्याला. श्रीसेवक वा. जातात आणि सगळी सेवा करतात ती खरोखर. स्वच्छतेची आणि खूप छान त्याच्यात आनंद मिळतो. खरंय. आणि सगळे समाजातले सगळे वर्ग खांद्याला खांदा लावून काम करतो आणि एक समर्थ विचारांच्या साठी आपण एक चांगलं कार्य करतोय. खरंय. खूप आनंद आहे. नाही, हे सगळे विचार एका व्यक्तित्वामध्ये उतरत जातात आणि त्या व्यक्तित्वाचा एक प्रकारे जसं हिऱ्याला पैलू पडावेत त्याप्रमाणे ते व्यक्तित्व निरखत जातं. बरोबर, अगदी बरोबर. तुमच्या जीवनामध्ये हे समर्थ विचार आल्यापासून तुम्हाला स्वतःला काय ट्रान्सफॉर्मेशन जाणवलं? काय अशी अनुभूती येत गेली की ॲज अ पर्सनॅलिटी यू फाइंड युअर सेल्फ अ डिफरंट पर्सन दॅन व्हॉट यू वेअर अर्लियर? मी जसं दासबोध वाचनाला सुरुवात केली किंवा श्रवणाला सुरुवात केली, त्याच्यात हळूहळू मला समर्थांचं म्हणजे एक समर्थ पटण्याचं म्हणा आपण की आपल्याला ते पटतात किंवा एकदम भावतात म्हणा. वा. त्याचं एक हे होतं की समर्थ हे संत असे आहेत जे आपल्याला प्रपंचासोबतच परमार्थाची सांगड घालून देतात. खरंय. एवढं कुठल्या संतांनी असं इतकं सोपं करून आपल्याला परमार्थ सांगितलं नाही वा. की प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ कसा करावा. खरंय. अगदी ती ओवी प्रसिद्ध आहे समर्थांची. हो. की, आधी प्रपंच करा एकटा मग घ्यावी परमार्थ दी. वा वा. हे आपण हळूहळू त्याच्यात उतरत गेलो, ते वाचत गेलो. हम्म. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अगदी जीवनात कसं वागावं, प्रपंचात कसं वागावं, कुटुंबाशी कसं वागावं, इथपासून पुढच्या लोकांशी कसं वागावं, हो. हे विचार समर्थांनी अगदी अ, अस्खलितपणे लिहून ठेवले आहेत. वा वा. त्याच्यासोबतच परमार्थ कसा करायचा हे पण त्यांनी सांगून ठेवलंय. सो हे दोन्ही जर आपल्याला एकमेकांच्या समन्वयाने आपल्याला मिळत असेल हम्म. तर त्याच्यात आपल्याला आणि इंटरेस्ट होतो. जुना स्वप्नील दासबोधाच्या आधीचा आणि आता घडत असलेला डॉक्टर काय असं फरक ओळखासारखं लहानपणीचं आहे? ते जुनं स्वप्नील म्हणा किंवा जुना डॉक्टर स्वप्नील म्हणा याच्यात थोडस प्रोफेशनल दृष्टिकोन जास्त होता की बर. आपण एक एम होतं की पुण्यात सेटल व्हायचंय, हो. करायचंय, अर्थार्जन जे आपण काय आता यंग एज मध्ये ते थोडंसं एक पॅशन असतं. हो. पण समर्थांच्या विचारांची सांगड घातल्यापासून किंवा आपण दासबोध वाचल्यापासून जे समर्थांनी सांगितले की प्रपंचात परमार्थ कसा शोधायचा. खरंय. है ना? समर्थांनी म्हणलेलं आहे की पृथ्वीवर जितुकी शरीर आहे वा. तितुकी देवाची मंदिर आहे असं वा. रूपाने सांगितलेलं आहे. सो हा दृष्टिकोन डेव्हलप होत गेला की माझ्याकडे येणारा जो पेशंट आहे हा केवळ एक रुग्ण शरीर नसून हे देवाचं मंदिर आहे असं जे वा. समर्थांनी सांगितलेलं आहे. लई सुंदर. मग रुग्णाची सेवा म्हणजे ही ईश्वराची सेवा असं समजून जे आपण करायला लागलो कमाल. की त्याच्यात थोडा अर्थार्जनाचा फॅक्टर कमी झाला आणि हम्म. सेवेचा फॅक्टर वाढला. नाही आणि लोकांना हे ऐकत असताना कदाचित काही लोकांच्या मनामध्ये ही भीती निर्माण होते की अरे वी आर हिअर टू अर्न मनी. पण मी त्यांना हे सांगू इच्छितो की आपण धर्माधिकारींचे जेव्हा कधी ओपीडी मध्ये जाल आणि बघाल तर एक मंदिराची जी स्वच्छता असते किंवा एक जो टापटीपणा असतो तो या व्यक्तीने कसा तिथं राखलेला आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस करता तेव्हा बिझनेस आपोआप ग्रो होत राहतो. त्याला ग्रो करण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट्स घ्यावी लागत नाही. लोक काय करतात की बिझनेस आणि प्रॉफिटेबिलिटी याच्यावरती लक्ष देतात, सेवेला शॉर्टकट देत जातात. त्यामुळं तरुण पिढीने किंवा व्यवसायाभिमुख मंडळीने हे लक्षात घ्यावं की समर्थ विचारांमुळे जर सेवाभाव निर्माण झाला तर याचा अर्थ असा होत नाही की तुमचा व्यवसाय हा छोटा होईल किंवा संकुचित होईल. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. समर्थांना आपला व्यवसाय सोडून किंवा आपला प्रपंच सोडून परमार्थ मिळणं हे अपेक्षितच नाही. समर्थ म्हणतात प्रपंची पाहिजे सुवर्ण, वा. परमार्थी पंचीकरण, महावाक्याची ते समर्थांना अपेक्षित हेच आहे की तुम्ही परमार्थ अगदी प्रपंच अगदी चांगला करा त्याच्यासोबतच तुम्ही परमार्थ पण करा. वा. So हे जे समर्थांचे विचार आहेत हेच खूप जास्त पटले. खरंय. त्याच्यामुळे इथे पण आपली जसं समर्थांनी म्हणले आरत्री आणि परती दोन्हीकडे हो. प्रगती होते त्यांचं अध्यात्मामुळे. आणि मी बघतो तुझा चेहरा देखील असा छान अगदी रिफ्रेशिंग असतो. तुला ताण तणाव, स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण की डॉक्टरचा पेशा म्हटल्यानंतर मी बघतो आय हॅव व्हिजिटेड युअर ओपीडी. आय सीन दिवस रात्र तू पळत असतोस, सतत पेशंट्स असतात. सो स्ट्रेस मॅनेजमेंट या बाबतीमध्ये समर्थ विचारांचा तुला काय उपयोग झाला? याच्यात सगळ्यात जास्त स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये समर्थांच्या विचारांचा वा, भाग वा. आहे. कारण माझ्या मते आपले समर्थ हे सगळ्यात मोठे मानसशास्त्र तज्ञ असं म्हणतात. अगदी खरं. आपण जाणताच मनोबोध मी पण ऐकलंय आपलं. सो मनाची श्लोक हे केवळ आध्यात्मिक ग्रंथ असं मला वाटत नाही. आपले मनोबल वाढवण्यासाठी किंवा एक हो. इमोशनल स्टॅबिलिटी येण्यासाठी खरंय. असं एक ते मानसशास्त्रीय विज्ञान समर्थांनी सांगून वा, ठेवलं. वा. त्याच्यामुळे याचा फार मोठा उपयोग आपला स्ट्रेस किंवा आजकाल इतर पेशंट्स मध्ये पण मी बघतो स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, हो. डिप्रेशन खरंय. खूप वाढत चाललं, त्याचं खूप प्रमाण वाढत फार चाललंय. वाढत चाललं खरंय. आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम शरीराच्या व्याधींवर पण होत असतो.
त्याच्यामुळे हे कुठेतरी मॅनेज करण्यासाठी समर्थांच्या शिकवणी फार उपयोगात आहेत. चांगली खरं समर्थांनी सांगितलेलं आहे की जितके आहे तितके देवाचे. बरोबर आहे. हे बघ, असे असे केल्याने मूळ तुटे उद्वेगाचे. म्हणजे खरं आहे. उद्वेग म्हणजे डिप्रेशन आहे किंवा बरोबर चिंता आहे. आहे ते मूळ हा तोडण्याचं- घरचेपणाचा त्रास, हा आपलेपणाचा त्रास, ही आसक्ती हेच मुळी या सगळ्या काळजी, चिंतेचं आणि हे खरोखर शिकण्यासारखं डॉक्टरांकडून, की आज जेव्हा तरुणाई स्ट्रेसच्या नावाखाली सिगारेट, ड्रिंक्स याच्या नादी लागते, तर आज ही स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही कुठल्याही प्रकारचं शरीराला त्रास न देता, खिशाला कुठल्याही प्रकारची चाट न लागता, किती उत्तम पद्धतीने करू शकतो. हे समर्थ विचारांची बैठक म्हणा किंवा समर्थ विचारांचा अभ्यासक म्हणा, हा तुम्ही स्वतः अनुभवून हे लोकांना सांगता, हा खरोखर एक आदर्श आहे, एक रोल मॉडेल आहे. हे मला निश्चितपणे इथे नमूद करावंसं वाटतं. समर्थांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये समर्थांनी राघवे वैद्य राजे कृपा औषध द्यावे, म्हणजे रामाला त्याने राजवैद्य या नावाने हाक मारलेली आहे. किंवा आमच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपासनेमध्ये देखील आम्ही म्हणतो की सद्गुरु राजवैद्य पूर्ण रामनामाचे रसायन. तर ही राजवैद्याची संकल्पना सद्गुरूच्या तत्वाला खूप तंतोतंत लागू पडते. इथं ही वैद्याची उपासना किंवा उपाधी सद्गुरूला देत असतानाच मला असं वाटतं की बाय प्रोफेशन ऑल्सो वैद्य या एका प्रोफेशनशी किंवा मेडिसिन मेडिकल याच्या रिलेटेड सद्गुरु तत्व किंवा समर्थ तत्व हे खूप संलग्न आहे. तुम्हाला डॉक्टर असं काय काय विशेष तुमच्या प्रोफेशन मध्ये जाणवलं की जे समर्थांकडून तुम्हाला मिळाले? आयुर्वेदामध्ये वैद्याची गुण सांगितली. बा त्याच्यामध्ये सांगितलं की दक्ष, हा शास्त्रार्थविद, त्याच्यानंतर सुचिर. हो सुची म्हणजे शुद्ध आचार म्हणजे. बरोबर आहे. तर हे जे गुण सांगितलेले आहेत, दक्ष म्हणजे समर्थांचं पण याच्यात आलेलं आहे हो की सावधान अखंड सावधानता खरं आहे, असावी. अखंड सावधान. किंवा जो जैसा कारभार तिथे असावी खबरदार असं बरोबर आहे. म्हणतात. तो हा एक गुण जो वैद्यांनी सांगितलेला आहे, अगदी दोघांचे विचार अगदी संलग्न वाटतात मला, अरे. समर्थांचे आणि आयुर्वेदाचे. आणि ही दक्षता तर फारच गरजेची आहे, कारण की कसं असतं इंजिनियर माणसाला तरी केलेल्या चुका रिपेअर करता येतात, पण वैद्याच्या बाबतीमध्ये नाही. ती चूक त्याला करणं शक्यच नाही. त्यामुळं दक्षता ही असं आणि तुम्ही एक फार मोठा विचार सांगितला तो म्हणजे शुचितेचा. कारण की आज आपण बघतो की ज्या डॉक्टरांनी सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलं की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, बरोबर. पण ते स्वतः बऱ्याचदा त्याच व्यसनांमध्ये अडकलेले अडकलेले असतात. आपल्याला दिसतात. किंवा हे मी बोलणं चुकीचं आहे, लहान तोंडी मोठा घास राहील, परंतु मेडिसिन क्षेत्रामध्ये चाललेल्या माल प्रॅक्टिसेस आपण बघतो किंवा एखादा मनुष्य कशा पद्धतीने त्या विशेष सर्कलमध्ये अडकतो आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा त्याला कितीतरी पटीने जास्त पैसा खर्च करावा लागतो. मला वाटतं ही सगळी इंटिग्रिटी जी आहे दॅट इज ओनली बिकॉज ऑफ समर्थ. बरोबर. ही सगळी इंटिग्रिटी समर्थांमुळे, नीती हे समर्थांमुळे आलेलं एक वा. फॅक्टर आपल्याला म्हणता येईल. खरं त्याच्यामुळे वैद्य कसा असावे समर्थांनी जसं सांगितलं, आयुर्वेदाने जसं सांगितलं. हम्म. दृष्टकर्म हवा. समर्थ पण म्हणतात की रोकडी प्रचिती घ्यावी. दृष्टकर्म म्हणजे तेच की स्वतः अनुभव घेतलेला वैद्य असतो. वा. त्याच्यामुळे दृष्टकर्म हा शब्द आपण त्याला हे करू खरं आहे. शकतो. पण मग मला जस्ट एक व्यावहारिक प्रश्न असा विचारायचा वाटतो की हे सगळं क्षेत्र जे असतं ते हँड इन हँड असतं. सो तुम्ही जर तुमचा एक हात मोकळा सोडला तर ते सर्कल कुठं तुटल्याचा व्यावसायिक फटका बसत नाही. नाही, यामध्ये मी समर्थांची एक ओवी फार मनाशी धरून ठेवलेली. वा. बहुत जन्मांच्या सेवट नरदेह मिळे अवचट, येथे वागावे चोखट नीती न्याय. क्या बात. नीती आणि न्याय या दृष्टीने आपण वागायला हवं. आणि आपण जे म्हणतात की थोडंसं ते सर्कल तुटलं तरी ते प्रमाण अगदी कमी असतं. आपल्याला आपले समर्थ काही कमी पडू देत नाही. आपण जर वा, वा, बीपीने वा. वागलो, त्यांनी जे सांगितलं तसं खरा वागायचं. रामदासी असतो. ਹਾਂਜੀ. सद्गुरूंचा हात जर आपण धरून ठेवला ते काही आपल्याला कमी पडू देत नाही असं खरं आहे, आहे. खरं आहे, खरं आहे. नाही हे खूप मला तुला बोलवण्याच्या मागचं हेच कारण होतं की एक तुझ्यामध्ये असलेली ती ट्रान्सपरन्सी, ती एक शुद्धता, त्या विचारांचं असलेलं स्पष्ट एक आचरणामध्ये दिसणारं रिफ्लेक्शन, या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात. कारण की नाहीतर लोक काय करतात की ग्रंथ आहे पण ग्रंथांचे विचार ते पार्क करून ठेवतात आणि त्यांना जसं पाहिजे तसंच वागत राहतात. पण आय कॅन सी की तू बऱ्यापैकी सेतुबंधन या सगळ्यामध्ये केलेलं आहे. मला एक सांग, हे मेडिकल क्षेत्र म्हणजे एवढं स्ट्रेसफुल आहे, सतत अभ्यासाचं आहे, कारण की आमच्या इंजिनियर लोकांना एकदा डिग्री मिळाल्यानंतर काही जास्त अभ्यास करावा लागत नाही. पण मेडिकल क्षेत्रामधल्या माणसाला मात्र सतत काहीतरी वाचत राहावं लागतं. देन हाऊ यू फाइंड टाइम दासबोध वाचणं, कारण की तुझं पाठांतर मी बघतोय, एवढ्या ओव्या, एवढी उपासना, मी तुझ्या घरी पण आलोय, तिथे सुंदर राममूर्ती आहेत. सो हे कसं जमतं सगळं? ही समर्थांचीच कृपा म्हणूया. क्लिनिकला गेल्यावर एक डेडिकेटेड टाइम मी दिलेला आहे की त्यावेळेस आपण आयुर्वेद वाचायचं किंवा त्यावेळेस मेडिकल फील्डच्या गोष्टी वाचायच्या.
घरी असताना सगळ्या परिवारासोबत आपण थोडंसं उपवासाला वेळ द्यायचा. बर. तर हे अगदी समर्थांनी सांगितलेल्याप्रमाणेच दिनचर्या आखून आणि निग्रह करून आपण थोडंसं प्रयत्न केला तर ते जमतं. जमू शकतं. जमू शकतं. म्हणजे अगदी जमू शकतं. आपण नॉर्मली एक्सक्युजेस ही ढाल करतो ढाल पुन्हा, करतो, अगदी की हे आहे म्हणून असं होत अगदी नाही, की बरोबर. ते आहे किंवा त्यामुळे असं होत नाही. पण एखाद्याने जर ठरवलं तर तो त्याच्या परमार्थाला आणि प्रपंचाला संपूर्ण न्याय संपूर्ण वेळ देऊ शकतो. देऊ शकतो. किंबहुना श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, की माझा परमार्थ असा आहे, की जो प्रपंचामध्ये कधी बाध्यता होऊच शकत नाही. वा. आणि मला डॉक्टर तुमच्याकडे बघताना हे खरोखर जाणवतं. तो प्रत्येक गोष्टीमध्ये असलेला एक नीटनेटकेपणा म्हणा, एक टापटीपणा म्हणा, ही केवळ समर्थ विचारांची शिदोरी तुमच्याकडे आलेली आहे. त्यामुळं त्यात काही शंकाच नाही. मला आणखीन पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, की आपल्याला नुकताच हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला. एवढा मोठा महाराष्ट्र देश आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजे विद्वत्ता आणि की आपली मंडळी ही स्वाभाविक हुशार आहे. त्यामध्ये तुझं वय तसं काही फार जास्त नाही. अ, साधारणतः तुझा एक 20 एक वर्षाचा आता अनुभव होत आला असेल म्हणजे शिक्षणापासून म्हणा. बरोबर. पण एवढ्या अल्पावधीमध्ये हे महाराष्ट्र गौरवसारखं एवढं अत्युच्च स्थान म्हणजे मी हे निश्चित मान्य करतो की समर्थ कृपाच आहे. पण अशा काय स्पेशल मेडिकल क्षेत्रामध्ये तू डेव्हलपमेंट केल्यास, अचीव्हमेंट केल्यास, ज्या तू आम्हाला सांगू इच्छितो, की ज्याच्यामुळं लोकांना तुझा त्या मेडिकल क्षेत्रामधली देखील एक्सपर्टाईज कळू शकेल? यामध्ये मी पहिल्यापासून अगदी जसं आपण म्हणालो तसं मी अगदी पहिल्यापासून मोरल माझे तेच ठेवले होते, की कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची किंवा अगदी पेशंट ओरिएंटेड प्रॅक्टिस, फक्त पेशंटचा फायदा बघून वाह! प्रॅक्टिस केली. काही डिसिजेसमध्ये स्पेशालिटीज मी एक्वायर केल्या किंवा बरं. काही रिसर्च पेपर्स मी सबमिट केले. हं, हं. सोरियासिस हा एक डिसीज आहे, जे हो. जवळजवळ स्पेसिफिक जास्त अभ्यास आहे किंवा त्याच्यात रिसर्च आहे. आणि हा ऑटोइम्युन डिसीज असल्यामुळे त्याच्यावर फारशी ॲलोपॅथीमध्ये औषधं उपलब्ध नाही. खरं आहे. So त्याच्यावर जर चांगला गुण मिळत असेल तर त्याच्यावर आपण एक रिसर्च करून त्याचं पेपर पब्लिश एखादी अशी ट्रान्सफॉर्मेशनची केस आम्हाला सांगशील, की सोरायसिसनी पूर्ण हतबल झालेली एखादी केस जी तुझ्या हातून अगदी, अगदी. सोरियासिसमुळे काय होतं, की पूर्ण बॉडीवरची स्किन सगळी खराब दिसायला खराब दिसत असते अच्छा. त्याचं. मग सोशल स्टिग्मा त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. हो. तो समाजामध्ये बाहेर लोकांमध्ये मिसळायला घाबरतो तो पेशंट. हं. किंवा कॉन्फिडन्स एकदम कमी होऊन जातो. आणि मग डिप्रेशन इतक्या लेव्हलपर्यंत वाढतं, की अगदी सुसायडल थॉट्स वगैरे पण येऊ शकतात. हो. तर त्यांना चिकित्सेचा फायदा तर होतोच. आपण चिकित्सा करतो त्याचा फायदा होतो. पण त्यासोबत आपण समर्थ विचारांना धरून काही त्यांना प्रबोधन केलं किंवा त्यांना मनाला आपण थोडंसं त्यांच्या बूस्ट केलं, तर त्यांना अजून एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. वाह! आणि बाकी ट्रीटमेंटनी त्यांना नक्कीच फरक पडतो. सो एक अशीच केस होती बारामतीची, नाव सांगता येणार नाही. नाही. पण बारामतीची केस होती, की जन्माआधी ती मुलगी लग्नाचं वय होतं आणि खूप हो. डिप्रेशनमध्ये गेलेली होती. पूर्ण बॉडीवर सोरायसिस पसरलेला होता पूर्ण. ते आपल्या ट्रीटमेंट एक 6 ते 8 महिन्यात पूर्ण रिकव्हर झाली. सोबत माझं थोडंसं काउन्सिलिंग असतं. समर्थ विचारांचं वाह! थोडं काउन्सिलिंग करतो. सो त्याच्यातून ती पूर्णपणे बाहेर आली. शी इज हं. व्हेरी हॅपी नाऊ, की तिने पूर्ण ती ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि शी इज डिसीज फ्री नाऊ. वाह! हे आयुर्वेदिक हे तर खूप अर्वाचीन शास्त्र आहे. म्हणजे मला वाटतं ॲलोपॅथी किंवा यांचं हे तर आत्ता काही शतकांमधलं डेव्हलपमेंट आहे. पण आयुर्वेद हे भारतीय अगदी ऋषीमुनींच्या पासून आपल्याला हे सगळं तत्वज्ञान दिसतं. एक विचारधारा समाजामध्ये अशी आहे बघण्याची आयुर्वेदाकडं, की अरे हे औषधं घेतली तर फार वेळ लागतो. आपल्याला तर सगळं आजचा फास्ट फूडचा जमाना आहे. त्यामुळं आयुर्वेदाकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन असतो. पण तुमच्यासारखे डॉक्टर्स जेव्हा आयुर्वेद पूर्ण वेळ सांभाळतात आणि अगदी गरज पडेल तरच ॲलोपॅथीमध्ये जातात. तर तुमच्या दृष्टीने आता अशी काही ॲडव्हान्समेंट देखील तुम्ही आयुर्वेदमध्ये करत आहात, की ज्याच्यामुळं जे प्रोलॉन्ग रिझल्ट्स आयुर्वेदाचे होते ते आपल्याला थोडे शॉर्ट व्हिसिबिलिटीमध्ये मिळू शकतात? अगदी. म्हणजे काही औषधांचा अहोरात्रात उपयोग सांगितलेला आहे बरं. आयुर्वेदामध्ये, की एकदम अहोरात्र. दुसऱ्या दिवशी त्याचा इफेक्ट दिसेल. अशी पण काही औषधं आहेत. अरे वाह! त्यांना आपण रसौषधी म्हणतो. हं. काही सुवर्णभस्म असतील किंवा पर्पटी कल्पना असतील. सो हे रसौषधी असतात ज्यांचा अहोरात्रात उपयोग दिसतो. बरं. तर काही स्पेसिफिक डिसीजमध्ये अगदी तुम्हाला 2-3 दिवसात रिझल्ट मिळेल. आता जे क्रॉनिक कंडिशन्स आहेत, खूप हो. जास्त ज्यांच्या अगदी 10-10 वर्षांपासूनचा डिसीज खरं आहे आहे. किंवा ऑटोइम्युन कंडिशन्स आहेत किंवा क्रॉनिक ॲलर्जीज आहेत. हं. त्यामध्ये थोडंसं आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट बघायला मिळते. पण बरोबर ते आहे. रूट कॉज ट्रीटमेंट असल्यामुळे त्यांना हां. पुढे मग तो आयुष्यभर तो त्रास होत नाही. आणि थोडंसं परमार्थ देखील रूट कॉज ट्रीटमेंटच आहे. अगदी बरोबर. त्यामुळं आयुर्वेद आणि परमार्थ हे अगदी. हँड इन हँडच जातं मला वाटतं. कारण समर्थ आमचे म्हणतात श्री महाराज म्हणायचे, की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला भवरोग झालेला आहे. तो रोग काय आहे हेच लोकांना कळायचं नाही. हा भवरोग नेमका काय असतो? बरोबर. आणि नामाचं औषध हे थेंब थेंब पोटामध्ये गेलं पाहिजे.
आणि ते बराच काळ गेलं तर तो भवरोग सुटतो. म्हणजे एक प्रकारे हे सद्गुरू तत्व देखील आयुर्वेदाप्रमाणेच प्रॅक्टिस करतात आमच्यावरती. पण व्हाईल सेइंग सो, व्हॉट इज द फ्युचर? ॲडव्हान्समेंट आयुर्वेदामध्ये काय होणार आहे पुढे जाऊन? काय व्हॉट आर द तर बऱ्याच ॲडव्हान्समेंट होतात आहे आयुर्वेदामध्ये. औषधं जसं आता आपण काढा, चूर्ण वगैरे सगळं वापरतो. असं बरोबर. याच्यामध्ये रिसर्चेस चाललेले आहेत. त्यांचे एक्स्ट्रॅक्ट्स काढून आपण आता आम्ही आता त्याच्यावर काम करतोय. हो. त्यांचे एक्स्ट्रॅक्ट काढून त्यांचे काही लिक्विड्स किंवा असं हे बनवता येतं, काही ग्रॅन्युल्स बनवतोय आपण. अच्छा. आता आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना काढा करायला वेळ नसतो. खरं आहे. चूर्ण कॅरी करायला वेळ नसतो. हं. तर त्याचं टॅब्लेटिंग वगैरे तर आपण करतो, पण त्याचे अजून ते एक्स्ट्रॅक्ट्स काढून लिक्विड सिरप्स करता येतात आहे. ओके. किंवा काही ग्रॅन्युल फॉर्मेशन आहे. पंचकर्मासारखे ॲडव्हान्स मेथड्स आहेत. अच्छा. ज्याच्यामध्ये खूप लवकर फरक पडतो. बरं. ते रिसर्च वर्क्स बरंच सुरू आहे. आणि जसं कोरोना एकदम अनपेक्षितपणे हो. आला 2020-21 साली आणि अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. आणि असं म्हटलं जातं, की अशा पद्धतीच्या सायकल्स या शतकामध्ये अनेक वेळा येण्याची बरोबर. शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य स्वतःचंच नुकसान करून घेतोय बायोलॉजिकल एक प्रकारे या वॉर अफेअरमुळं. आयुर्वेद इज इन अ पोझिशन टू गिव्ह सम सोल्युशन टू सच थिंग्स. आता यासाठी आपण आयुर्वेदाच्या मुळाकडे बघायला हवं. आयुर्वेदाचा एक प्रकारे मोटो आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. बरं. तर पहिला मोटो आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे वेलबिंग त्यांचा तुम्ही जपून ठेवा. त्यांना व्याधी होऊच नाही अशी इम्युनिटी डेव्हलप करा खरं आहे. किंवा असं शरीर तुम्ही डेव्हलप करा. जसे समर्थांचे विचार आहे ना, हो. की त्यांनी अ, याच्यावर जास्त भर दिला आहे. शरीर सौष्ठव वाढवणं, हो. मानसिक नियंत्रण मिळवणं. खरं आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं किंवा रोग होऊच नाही अशा प्रकारची जीवनशैली आत्मसात करण्यावर जास्त खरं आहे. भर दिला. खरं आहे. त्याच प्रकारे आयुर्वेदामध्ये पण दिनचर्या, ऋतुचर्या ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा सदवृत्त पालन समर्थांनी सांगितलेलं सदवृत्त पालन पण आयुर्वेदामध्ये आहे, की रोग होऊ नये या दृष्टीने जास्त विचार करायला. खरं आहे. आजकाल प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ही खूप प्रगत होत चालली जसं होय. असेल. ते आयुर्वेदामध्ये खूप आधीपासून प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. तर अशा प्रकारचे रोग आपल्याला होऊ नये किंवा ते जी तुम्ही म्हणताय कोरोनाची लाट वगैरे ती आली तरी आपल्या शरीरामध्ये असे बल असावं की त्याचा बरं. आपल्यावर जास्त परिणाम होऊ वा, नये वा. यासाठीची कार्यपद्धती जी आयुर्वेद जास्त काम करते. आणि म्हणजे बरेच जण हे म्हणतात, की तुमचं मनस्वास्थ्य आणि प्रकृती स्वास्थ्य याचा खूप जवळचा संबंध आहे. समर्थांनी तर दोघांवरही काम केलेलं आहे. मनोपनिषदाच्या आधाराने मनस्वास्थ्यावरती काम केलंय आणि सूर्यनमस्काराच्या आधाराने बलोपासनेवरती देखील काम केलेलं आहे. पण हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय, की मनस्वास्थ्य आणि प्रकृती स्वास्थ्य गोज हँड इन हँड. अगदी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो आपण त्यांना. बरं. की बऱ्याचदा आपल्याला दिसतं IBS चे पेशंट असतात आजकाल, इरिटेबल बाउल सिंड्रोम असतो किंवा हो. पचनाचे काही विकार असतात. बरं. तर ते स्ट्रेसशी रिलेटेड आहे किंवा हम्म. स्ट्रेस वाढला की ते आजार वाढतात आहेत. खरं आहे. किंवा काही ऑटोइम्युन कंडिशन आहे जे स्ट्रेसनी ट्रिगर होते. बरं. सोरायसिस पण एक ऑटोइम्युन कंडिशन आहे अच्छा. किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. हे जे आजार आहेत ते स्ट्रेसला ट्रिगर करतात, स्ट्रेस हो. ट्रिगर करतात त्यांना. किंवा खूप जास्त डिप्रेशन असेल तुम्हाला, तर हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजेच मनामुळे होणारे शारीरिक आजार. बरं. हे इट गोज हँड इन हँड. खरं आहे. मग ॲज अ डॉक्टर त्यावेळेला समर्थ विचारांचा उपयोग निश्चित होत असेल अगदी, काही अगदी. काउन्सिलिंगमध्ये. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट यू टीच पीपल फॉर आय मीन डिस्ट्रेसिंग कसं स्ट्रेस घालवण्यासाठी काय सांगतात? आता समर्थांनी अगदी याच्यावर खूप डिटेल लिहून ठेवलं. आपल्याला माहितीच आहे की हो. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांच्या आधारे मनोविकार आपण बघतो. बरोबर. रज आणि तमगुण वाढले की मनोविकार वाढतात, वाढतात. मनाची विकृती होते. खरं आहे. सत्वगुण वाढला की मन आपलं उत्तम कार्य करतं. खरं आहे. याच्यावर एक एक सेपरेट समास लिहिलेला आहे हो, समर्थांनी. अगदी खरं आहे. तमोगुणाची लक्षणं, रजगुणाची खरं लक्षणं, आहे. सत्वगुणाची हो. लक्षणं. तर याच्यामध्ये जो विवेक सांगितलेला आहे समर्थांनी, बरोबर. वा. त्याला त्याच्या आधारे आपण थोडंसं काउन्सिलिंग करतो वा. की काय करायला हवं, काय करायला नको, किंवा हम्म. खरं समाधान कशामध्ये आहे आपल्याला, हां. काय आपण खरंच कशाच्या मागे धावतोय खरं आणि आहे. आजकाल त्याच्या मागे धावण्याची गरज आहे का, खरंच ती वस्तू आपली आहे का, खरं किंवा आहे. ती मिळाल्याने खरंच समाधान होणार आहे का. वा. तर हे जे समर्थ विचार आहे त्यांनी थोडंसं काउन्सिलिंग केलं की लगेच फरक आपल्याला दिसतो. होय. आणि मग तत्वगुणाचा उदय होण्यासाठी अशी कुठली एखादी उपासना तुम्ही समर्थांची लोकांना सांगता का? नामस्मरण आहेच म्हणा, पण मारुतीची उपासना जी समर्थांनी सांगितली. नामस्मरण हे सांगितलेलंच आहे समर्थांनी, निश्चितच. किंवा ध्यान करणं, आपण बरोबर. मेडिटेशन ध्यान करणं हे आपण सांगतो नामस्मरण सांगतो. अरे वा. आता प्रत्येक जण एकच हे फॉलो करेल असं नाही. निश्चितच. कोणी दुसरा कोणाचा दुसरा दुसरा मार्ग मार्ग असतो असू किंवा शकतो. दुसरा खरं आहे. मार्ग असू शकतो. तर आपण त्यांना एक कॉमन एक गायडन्स देतो की नामस्मरण हे कुठल्या पण तुमचा इष्टदेव जो असेल त्यांचं नाम स्मरण करा, ध्यान करा तुम्ही हो. थोडंसं, आध्यात्मिक दृष्टी थोडीशी खेळा, नसेल तर डेव्हलप करा. वा. कारण तेच एक आपलं मूळ हे आहे, जो हो, आपल्याला एकदम. रोगमुक्त करणं. वा, वा, वा. औषधासोबत ते खूप आवश्यक आहे. हे म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की गावामध्ये थंडी पडली की जागोजागी शेकोट्या लावत फिरण्यात काही अर्थ नसतो. आपण आपल्या अंगामध्ये बंडी घालावी
आणि स्वतःला सांभाळावं. बरोबर. म्हणजे हा विचार किती महत्वाचा आहे, की जेव्हा समाजामध्ये आज एकंदर आपण बघतो, की एक प्रकारे फार भोगवादी संस्कृती बोकाळलेली आहे. प्रत्येकजण मटेरियलिस्टिक लाईफकडं त्याचा कल आहे. तर अशा वेळेला सगळ्या समाजाला बदलणं तर शक्य नाही. पण त्या समाजामधले जे घटक तुमच्याकडे येत आहेत, त्यांना तुम्ही मात्र ही अध्यात्माची बंडी घालायला प्रवृत्त करताय, की जेणेकरून ते निदान ते पण एक आउट ऑफ तुमच्या प्रोफेशन प्रश्न विचारायचा असतो, की एकंदर समाजाची ही चाललेली भौतिकता किंवा चंगळवाद यामुळं मनुष्याच्या शारीरिक प्रकृतीवरती एक मोठा परिणाम आपल्याला दिसतो आणि तो बऱ्यापैकी दूरगामी जाणारा परिणाम म्हणजे क्रोनिक टाईपचेच त्याला डिसिजेस त्याच्यामध्ये डेव्हलप होत चाललेले आहेत. तर ह्या दृष्टीने एक बर्ड आय व्ह्यू घेण्याचा आपण कसा प्रयत्न करू शकतो? म्हणजे काय नेमकं मिसिंग आहे आत्ताच्या सोसायटीमध्ये? यामध्ये ही सोसायटीची मानसिकता जी आहे, थोडी भोगवादी आणि अर्थवादी मानसिकता जास्त आहे. जे अगदी त्याचं खंडन समर्थांनी केलेलं आहे. हो. अगदी अति भोग घेऊ नये असं समर्थांनी वा. म्हणलेलं आहे. ही भोगवादी आणि अर्थवादी जी मानसिकता आहे, याला पहिले आपल्याला कमी करायला हवं. खरंय, त्याच्यासाठी समर्थांनी दिलेली दिनचर्या आहे. अगदी हो. जसं की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. खरंय. मधुमेह असेल, बरोबर. सौंदर्य असेल किंवा लंग्स डिसऑर्डर आहे, हार्ट डिसऑर्डर आहे, हो. बीपी आहे, स्ट्रेस बरोबर. आहे, झोप येत नाही लोकांना. हे खरंय. सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यामध्ये रात्र जागणे, उशिरापर्यंत झोपणं, खरंय, आहार आजकाल सगळे बर्गर्स आणि पिझ्झा आणि हे सगळे खरंय. फास्ट फूड निघालेले आहे सगळे. हो. तर याच्यामध्ये समर्थांचे विचार फार प्रेरणादायी आहेत. समर्थांनी आपल्याला माहिती आहे दिनचर्या लिहिली आहे. काही फळाहार घ्यावा वगैरे सगळं आहार कसा असावा, खरंय. मिताहार असावा, कमी खावं, कमी कमी- झोपावं, हे वा. पण समर्थांनी सांगितलेलं. आयुर्वेदातही तसंच आहे, हितभूक मितभूक ऋतभूक असं सांगितलेलं आहे. कमी खावं आणि पथ्याचं खावं असं आणि सांगितलेलं. मागच्या 2-3 पॉडकास्ट पूर्वी योगेश बुवा आले होते. त्यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं, "योगेश बुवा, तुम्ही पण उच्च शिक्षित आहात कारण की तेही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तुम्ही देखील एम-डी केलेलं आहे." आमच्या दोघांचा मुद्दा एका गोष्टीवरून आम्ही सामायिक विचारावरती आलो, की ही मिसिंग लिंक शाळांमध्येच आहे. बरोबर. की समर्थ विचार हा शाळांमध्येच जर इन्कल्केट केला गेला, तिथं केवळ त्याला एका संताचा विचार किंवा एका विशिष्ट संप्रदायाचा विचार या रूपाने न घेता, हा त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हा विचार तुम्हाला असं वाटतं तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या शिक्षणामध्ये जर समर्थ आले नसते, तर असेच डॉक्टर आम्हाला मिळाले असते? अगदी 100% विचार कराय. लहानपणीपासूनच हे विचार त्यांच्यामध्ये रुजवणं फार आवश्यक आहे. कारण समर्थ हे फक्त आध्यात्मिक संत किंवा राष्ट्रसंत असं लिमिटेड नाही. बरोबर आहे. त्यांनी अगदी समाज मनाचा अभ्यास करणारे विचारवंत म्हणा किंवा सुदृढ जीवनशैलीचे पुरस्कर्ते वा, आपण वा. म्हणू शकतो. हे विचार लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. खरंय. कारण आध्यात्मिक पातळीवर तर ठीक आहे, पण तुमचं शारीरिक संपदा हो. कशी असावी, कारण साधण्यासाठी शरीर हवं तुम्हाला. खरंय. तसंच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थांचा पाया तुमचं बरोबर. सुदृढ शरीर आहे. निश्चित. तो शरीराची बलोपासना असं समर्थाने सांगितलेली आहे. वा. त्याचबरोबर मनावर समर्थांचं इतकं मोठं काम आहे आपण आता खरंय. नंतर आहार, दिनचर्या, बरोबर आहे. सर्वांगीण तत्वज्ञान समर्थांच्या वाङ्मयात आपल्याला दिसते. खरंय. तर हे विचार जर लहानपणापासून रुजवले गेले तर हो. ते लवकर आत्मसात होतील वा. आणि पुढे ते तुम्हाला डोक्यामध्ये बिंबवावं लागणार नाही. नाही, नाही. हे खरोखर आज डॉक्टरांनी आपल्याला हे जे काही इन्साइट्स दिलेले समर्थ विचारांचे हे अत्यंत महत्वाचे, चिंतनीय आहेत आणि ते स्वतः त्या तत्वज्ञानावरती आपलं जीवन तर जगतात, ते त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट्सना देखील ते याच पद्धतीने प्रबोधन करत आहेत. मला वाटतं अशा अनेक डॉक्टरांची आज समाजाला गरज आहे, जे एक खऱ्या अर्थाने हा समर्थ विचार स्वतः जगून लोकांना सांगू शकतील आणि लोकांच्याकडून देखील त्या दृष्टीने एक सुदृढ मानसिक आणि शारीरिक या पातळीवरती आणायला ते सक्षम करू शकतील, समर्थ करू शकतील. खरोखर डॉक्टर आज तुम्ही इथं आला आणि इट इज रिअली वंडरफुल टॉकिंग टू यू. या सगळ्या विचारांचा निश्चितच समाजाला खूप उपयोग आहे. आपलं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो आणि पुढच्या वेळेला आपल्याला नॅशनल पातळीवरती मोठा पुरस्कार मिळो अशी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.